मुळेगाव येथील गोळीबार प्रकरणात सोलापूर तालुका पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। मुळेगाव येथील गोळीबार प्रकरणात सोलापूर तालुका पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। न्यायालयाने दोघांनाही 23 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 आरोपींपैकी 7 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। उर्वरित 8व्या आरोपीचा शोध घेण्यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील 3 विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत। पोलिसांकडून उर्वरित आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। यातील फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे एफ.आय.आर. दाखल झाली होती। सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्याकडील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते। त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडील पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहेत ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती। हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून आम्ही इर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत।